हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.4 ची सुरुवात करणार आहे. आणि बाळांनो, शेवटची एक रिक्वेस्ट, का जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला दिलेला आहे मल्टीप्लाय, राईट. आणि त्यामध्ये दिलेला आहे √3 इन ब्रॅकेट √7 - √3. घाबरायचं बिलकुल पण नाही आहे. क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे आपला एकदम छोटासा प्रॅक्टिस सेट आहे, बट आपल्याला प्रॉपर समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला काय करायचं आहे, मल्टीप्लाय. डरने का नहीं. क्वेश्चन नंबर 1 आहे √3 इन ब्रॅकेट √7 - √3. क्वेश्चन एकदा चेक करून घ्या, असाच आहे का. समोर जर बुक असेल तर एकदम भारी काम होऊन जाईल. चालेल, मी एकदा चेक करतो तसं पण. हां, आता काय करायचं, व्यवस्थित बघा बाळांनो, एकदम व्यवस्थित. सगळ्यात पहिले काय करायचं, बाहेरचा जो नंबर आहे या नंबरने आपल्याला या दोन्ही टर्मला काय करायचं आहे, मल्टीप्लाय करायचं आहे. एकदम सिंपल आहे. मग कसं करणार सर आपण, तर बघा बाळांनो, सगळ्यात पहिले √3 मल्टीप्लाय √7. काही अडचण, या √3 ने या √7 ला आपण काय केलं, मल्टीप्लाय. त्यानंतर बघा इथे मध्ये साइन कोणता आहे, मायनसचा आहे. तर इथं आपण काय करणार, मायनसचा साइन घेणार आहे. चेक करायचं याचं बघा, इथं प्लसचं साइन असतं, काही नसतं म्हणजे प्लस, आणि इथे काय आहे मायनस. प्लस मायनस काय होतं, मायनस, म्हणून आपण मायनसचं साइन घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा या √3 ने आपण काय करणार, इथलच्या रूटच्या 3 ला मल्टीप्लाय करणार, म्हणजे √3 मल्टीप्लाय √3. आता आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये असं मल्टिप्लिकेशन करायला शिकलेलं आहे. बघा, हे जे वेगवेगळे रूट आहे त्यांना एकाच रूटमध्ये टाका, म्हणजे 3 × 7 मायनस या दोघांना पण एकाच रूटमध्ये टाका, 3 × 3. या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर 3 × 7 मीन्स 21 मायनस 3 × 3 कितना होता है, 9 होता है. आता या 21 ला आपण बाहेर काढू शकतो का, नाही, बिकॉज 21 हा कशाचाच स्क्वेअर रूट नाही. बट 9 जर बघितलं आपण 9, तर 9 हा काय आहे, तर 9 हा 3 चा स्क्वेअर आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो. म्हणून याचं फायनल आन्सर जे असणार आहे कशाचं, जे आपण क्वेश्चन लिहिलेलं आहे किंवा डायरेक्ट आन्सर लिहा, काही अडचण नाही. √21 मायनस हे बाहेरून किती होणार आहे, 3. याचा आन्सर असा आपण लिहू शकतो. ओके, काही अडचण, ओके, समजलं. ऑरमध्ये पण याला आपण असं लिहू शकतो का, सुरुवातीला -3 लिहिला आणि हा मध्ये आहे प्लस √21. याचं हे पण आन्सर असू शकतं. चालेल, चला लगेच आता सेकंड क्वेश्चनकडे वळूया. सेकंड क्वेश्चनमध्ये पुन्हा आपल्याला असंच दिलेलं आहे. इथे आहे इन ब्रॅकेट √5 मायनस √7. ओकेच, √5 - √7 आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे √2. घाबरायची गरज नाही, हे फक्त साईडची ह्या टर्मची साईड चेंज झालेली आहे. तर आपल्याला सोल्युशन तर सेमच करायचं आहे. बघा, आपण काय करणार, फर्स्ट या √2 ने मल्टिप्लाय करणार इकडे आणि नंतर या 7 ला. करेक्ट आहे. तर कसं मल्टिप्लाय होणार आहे सर, असं आपण लिहू शकतो, √5 × √2 मध्ये साईन मायनस, त्यानंतर √7 × √2. कळतंय का, बघा एकदम सिंपल स्टेप आहे. आता काय करणार बाळांनो, आपण या दोघांचं एकच रूट घेणार. डायरेक्ट पण मल्टिप्लाय करू शकतो, बट स्टेप बाय स्टेप चालतोय. 5 × 2 मायनस, त्यानंतर इकडे 7 × 2. आता मल्टीप्लिकेशन 5 × 2 कितना होता है, 10 होता है, और 7 × 2 होता है 14. म्हणजे हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. यापेक्षा आपण अजून याला काही पुढे सॉल्व करू शकत नाही. समजलं का. बघा, पहिले दोन एक्झाम्पल एकदम सिंपल आहे. जे थर्डवाला एक्झाम्पल आहे ते थोडंसं वेगळं आहे, घाबरायची गरज नाही. क्वेश्चन लिहून घेऊ पहिले आपण. आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर पण एक ब्रॅकेट दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 ब्रॅकेट आहे. ओके, तर घाबरायचं तर बिलकुल नाही. पहिले आपण दोन्ही ब्रॅकेट लिहून घेऊ. पहिला ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेलं आहे 3√2 मायनस √3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे 4√3 मायनस √2. काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटमधल्या ज्या 2 टर्म आहे, तर यापैकी जी पहिली टर्म आहे 3√2, पहिले या टर्मने पूर्ण ब्रॅकेटला काय करणार आपण, मल्टिप्लाय. त्यानंतर -√3 ने पण काय करणार, पुन्हा या ब्रॅकेटला काय करणार, मल्टिप्लाय. मी जे बोलतोय ते तुम्हाला करून दाखवतो, कदाचित तुम्हाला समजलं नसेल, म्हणून तुमच्यासाठी बाळांनो सगळ्यात पहिले ह्या ब्रॅकेटमधलं 3√2 लिहून घेतला आपण आणि मल्टिप्लाय करणार पूर्ण ब्रॅकेट. मल्टिप्लाय म्हणजे डायरेक्ट ब्रॅकेट लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही, बिकॉज रिलेशन काय असणार आहे, मल्टिप्लायचंच.
इथपर्यंत समजलं तुम्हाला? ह्या नंबरने आपण पूर्ण ब्रॅकेटला काय केलं? मल्टिप्लाय. आता -√3 त्यानंतर बघा इथे -√3 पुन्हा या पूर्ण ब्रॅकेटला काय करणार? मल्टिप्लाय म्हणजे ब्रॅकेट लिहून घेणार 4√3 -√2. सांगा इथपर्यंत समजलं तुम्हाला? पहिली स्टेप फार इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण असे सिंगल क्वेश्चन सॉल्व केले, याच्यामध्ये आता 2-2 क्वेश्चन सॉल्व करायचे. एकदम सिंपल आहे. पुन्हा काय करणार? ह्या नंबरने बाहेरचा जो नंबर आहे 3√2 पूर्ण आपण या ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार. म्हणजे असं होईल बघा 3√2 मल्टिप्लाय 4√3. एक एक टर्म व्यवस्थित लिहायची आहे, गडबड करायची नाही. ओके. त्यानंतर आपण काय करणार? पुन्हा मायनसचं साईन घेणार इथे, राईट. आणि इथे घेणार आपण 3√2 आणि मधला नंबर आहे मल्टिप्लाय करायला √2. आता शिका आपण ह्या ब्रॅकेटला सॉल्व केलं. आता इकडचं इथं बघा -√3 मल्टिप्लाय प्लस 4√3. तर मायनस प्लस काय होतं बेटा? मायनस. त्यानंतर √3 मल्टिप्लाय इथलचा नंबर 4√3. कळतं एक तुम्हाला? मायनस मायनस व्यवस्थित बघा. मायनस मायनस काय होतं बेटा? प्लस होतं. मायनस मायनस प्लस. मी असं अपेक्षा करतोय का तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असेल बाळांनो. ओके. मायनस मायनस प्लस. तर आपण काय करणार? मायनस मायनस प्लस केलं √3 मल्टिप्लाय √2. हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन कळालं का? व्हिडिओला लागलंच तर पुन्हा एकदा बघा, एकदम स्टेप बाय स्टेप समजून घ्या. आता फक्त आपल्याला काय करायचं? मल्टिप्लाय. बाहेरच्या नंबरचं मल्टिप्लाय करून घ्या आणि या दोघांना एका रूटमध्ये आणून त्यांचं पण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 3 × 4 केलं तर 12 होतं. करेक्ट आहे. तुम्ही लागलंच तर एक स्टेप कमी करू शकता याच्यामध्ये. मी काय करणार आहे? वाढून दाखवणार तुम्हाला, कारण स्टेप बाय स्टेप समजलं पाहिजे. मधला हा 2 आणि इकडे × काय करणार आपण? 3. दोघांना एका रूटमध्ये आणलं, जसं आपण ह्या पहिल्या क्वेश्चनमध्ये आणलं होतं. बरोबर आहे ना? म्हणून इथं पण आपण तेच केलं. आत्ता शिका आपलं हे टर्म सॉल्व झालं. इथं काय बघा? साईन मायनस. त्यानंतर आता ह्या दोघांना सॉल्व करणार. व्यवस्थित बघा. या दोघांमध्ये 3 आणि बाहेर काहीच नाही म्हणजे काय? 1 असतो. तर 3 × 1 = 3. त्यानंतर √2 काय करणार सर? √2 × 2 असं करून टाकणार. चालेल. त्यानंतर आता पुढे या दोघांना आपण सॉल्व करणार. -√3 मल्टिप्लाय 4√3. तर बघा 4 आणि ते बाहेर काही नाही म्हणजे 1. मायनसचं साईन आहे तर मायनस घेतलं. 4 × 1 = 4. त्यानंतर √2मध्ये 3 × 3. येते एक लक्षात तुमच्या? समजतंय? त्यानंतर बघा लास्ट आता ह्या दोघांना सॉल्व करणार. हे जे दोन्ही आहे तर इथं प्लसचं साईन आहे. √3 आणि √2चं मल्टिप्लाय √3 × √2. कळालं का तुम्हाला? ही स्टेप फार इम्पॉर्टंट आहे. आता आपलं सोल्युशन बघा. बाहेर इथे 12 नंबर दिलेला आहे 12. तर आपण त्याला ॲज इट इज लिहिला. मध्ये काय झालं सर? मध्ये 2 × 3 6 झालं. मायनस 3 जशाच्या तसा 2 × 2 4 होतं. 2 × 2 कितना होता है सर? 4 होता है, राईट. त्यानंतर 4 समजतं की तुम्हाला? हे बघा 4 मायनस 4 जशाच्या तसा 3 × 3 कितना होता है सर? रूट में 9 होता है. प्लस 3 × 2 कितना होता है सर? रूट में 6 होता है. सांगा इथपर्यंत काही अडचण? इथपर्यंत काही अडचण सर? काहीच नाही. आता जे रूटमधून बाहेर येऊ शकते त्यांना बाहेर घेऊन टाका. सर 12 रूटमध्ये 6 हा बाहेर येणार नाही कारण तो नखरे करणार आहे. तो येतो का बाहेर? नाही. बरं, त्याचं स्क्वेअर रूट निघणार नाही. -3 पण सर हा 4 जो आहे हा 4 2चा स्क्वेअर आहे म्हणजे बाहेरून तो 2 होणार आहे. करेक्ट आहे. मायनस हा 4 हा जो 9 आहे बाहेरून किती होणार आहे? 3 होणार आहे. बरोबर आहे. प्लस √6. ओके का? आता काय करता येईल? मल्टिप्लिकेशन करून घ्या. ओके. मल्टिप्लिकेशन करून घ्या. स्टेप वाढून द्या. काही अडचण नाही. समजणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नंतर याच्यामधले ज्या स्टेप तुम्हाला कमी करायचे वाटत आहे एखादी स्टेप कमी करू शकतात. काही अडचण नाही. त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लाय 3 × 2 कितना होता है? 6 होता है सर. माइनस 4 × 3 कितना होता है? 12 होता है सर. करेक्ट आहे. प्लस √6. आता याच्यानंतरची जी स्टेप आहे ती व्यवस्थित बघा. आता सगळ्यात पहिलं काय करायचं? हे जे √6 आहे आणि हे जे √6 आहे यांना शेजारी शेजारी आणा. काय करा? शेजारी शेजारी आणा. तर बघा आणि नंबर एक साईडला. तर नंबर एक साईडला -6 -12. काही अडचण? ह्या दोघांना जशा तसं इथं लिहिलं. आता हा जो काही चिन्ह नसतं म्हणजे काय असतं? प्लस असतं. बरोबर आहे. म्हणून प्लस 12 √6 येते एक लक्षात तुमच्या. आणि हा प्लस ओनली √6. इथपर्यंत काही अडचण? काही अडचण? काही अडचण? नो अडचण. आता या नंबरचं वेगळं कॅल्क्युलेशन आणि या दोघांचं वेगळं कॅल्क्युलेशन. मायनस मायनस प्लस होणार म्हणजे किती होणार? 18. बट ग्रेटर नंबरचं साईन मायनस आहे म्हणून आपण लिहिले ते -18. आता इथं 12 √6 आणि इथं काही नाही म्हणजे 1 √6 यांचं ॲडिशन करायचं आहे. प्लस प्लस काय होणार आहे? ॲडिशन म्हणजे 13 √6 असं आन्सर आपलं भेटणार आहे. चेक करून घ्या. आन्सर आपलं हेच पाहिजे. सो अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 आपल्याला सॉल्व करायचा होता. लगेच आपण आता क्वेश्चन नंबर 2 एकदम इम्पॉर्टंट असा क्वेश्चन त्याला सॉल्व करणार आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड रॅशनलाइज.
रॅशनलाइज द डिनोमिनेटर. हां, घाबरायचं नाही. यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 1 अपॉन √7 प्लस √2. √7 प्लस √2. तर बघा, यापूर्वीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पण आपण असा काही क्वेश्चन सॉल्व्ह केला जिथे फक्त खाली एक रूट यायचा, एकच नंबर यायचा. पण यामध्ये आपल्याला काय केलं, पेरिंग दिलेलं आहे. मग जर पेरिंग दिलेलं आहे तर आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. सर काय करावं लागेल वेगळं? सगळ्यात पहिले द कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 प्लस √2. हा जो आपल्याला खाली पेअरिंग दाखवलेला आहे याचा एक काय कॉन्जुगेट पेअर आपल्याला काढायचा आहे. कॉन्जुगेट पेअर म्हणजे थोडक्यात याचं काय का टर्म सेम राहणार आहे पण साइन मात्र अपोजिट करायचं आहे. म्हणजे इथे जर प्लस असेल तर आपण काय करणार, त्याची जी पेअर आहे ती मायनसवाली बनवणार आहे. म्हणून याची जी कॉन्जुगेट पेअर आहे हीच काय बनत आहे आपली टर्म सेम. टर्म म्हणजे √7 आणि √2 हा सेम ठेवायचा, फक्त इथं प्लस असेल तर इथं काय करायचं मायनस. या पेअरला म्हणतात कॉन्जुगेट पेअर. इथं आपण लिहिलं तर कॉन्जुगेट पेअर शब्द लिहायचा राहिला, इथं लिहून घेतो, चालेल ना? हां, तुम्ही व्यवस्थित लिहा. द कॉन्जुगेट पेअर रूट्स ऑफ √7 प्लस √2 इज √7 मायनस √2. हे तुम्हाला जमलं पाहिजे. एकदम सिंपल आहे. आता ही जी पेअर भेटली ह्या पेअरने आपण काय करणार, अगेन सेम जे आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये केलं तर मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय द नंबर, किंवा या पेअरने आपण काय करणार मल्टिप्लाय करणार. आता लिहायची गरज नाही, डायरेक्ट आपण दाखवू शकतो का आपल्याकडे जो क्वेश्चन आहे, ओके, स्टेटमेंट लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पण करून दाखवू शकतात. सगळ्यात पहिले तर आपल्याकडे स्टेटमेंट आहे, याला ब्रॅकेटमध्ये टाकून घेतो, चालेल. आणि आपण जी पेअर काढली त्या पेअरने काय करणार, पूर्ण क्वेश्चनला मल्टिप्लाय करणार दोन्ही साईडने. ओके, दोन्ही साईड म्हणजे न्यूमरेटर पण आणि डिनोमिनेटर पण. सांगा हे तुम्हाला समजेल का? एवढं तुम्हाला जमेल का? ही स्टेप कळाली का रे? अरे समजली का रे? समजलं का? चला आता मल्टिप्लाय करायचं. ह्या पेअरसोबत जर 1चं मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. म्हणून वरती आपला जो येणार आहे तो असणार आहे √7 मायनस √2. इथपर्यंत काही अडचण? इथपर्यंत काही अडचण नाही. ओके, आता बघा या दोघांचं मल्टिप्लाय करायचं आहे व्यवस्थित. बघा इथं पण √7, इथे पण √7, इथे पण √2, इथे पण √2, इथे प्लस इथे मायनस, फक्त एवढासा बदल आहे. एक प्रॉपर्टी तुम्हाला काय करायची लक्षात ठेवायची. ती प्रॉपर्टी इथं लिहून देतो मी सगळ्यात पहिले. प्रॉपर्टी काय आहे बघा, मी लिहिल्यानंतर लक्षात येईल का a मायनस बी किंवा a प्लस बी बी लिहिलं तर चालेल. त्याला काय होतं a प्लस बी अँड a मायनस बी. जर आपण सेम आहे बघा, दोन्ही ब्रॅकेटचं काय टर्म सेम आहे बट साईन अपोजिट आहे, यांचं जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय करावं लागेल a² मायनस b². डायरेक्ट असं जरी सॉल्व केलं तर तुमचा आन्सर लवकर निघेल. स्टेप बाय स्टेप बी करू शकतात बट आपल्याला थोडंसं आता या प्रॉपर्टीचा यूज करून क्वेश्चनला फास्ट सॉल्व करायचं आहे, म्हणून प्रॉपर्टी माहीत पाहिजे. तर आपल्यासाठी हा आता a असणार आहे, हा b, हा a, हा b. समजलं तुम्हाला? मग आपल्याकडे a प्लस बी आहे, a मायनस बी आहे. मग त्यांना जर आपण सॉल्व केलं, मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार आहे a² मायनस b². म्हणून आपण a² म्हणजे काय √7चा स्क्वेअर आणि मध्ये काय घेणार मायनस, आणि b² म्हणजे काय √2चा स्क्वेअर. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच याच्यात ही स्टेप समजली असेल त्यांनी लवकरात लवकर काय करा, कमेंटमध्ये यस लिहा बाळांनो, कमेंटमध्ये यस लिहा, चालेल. आणि नाही समजली तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा किंवा ते पण कमेंटमध्ये सांगा मला का नाही समजलं. मी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता बघा बाळांनो, सिंपल स्टेप आहे. वरती जे ब्रॅकेट आहे त्याला तर आपल्याला काहीच करता येणार नाही, जो न्यूमरेटरमध्ये आहे तिथे आपल्याला काही चेंज करता येणार नाही. म्हणून जशाच्या तसं, बिकॉज दोन्ही प्राईम नंबर आहे, ते रूट म्हणून बाहेर पण येत नाही, त्यांचं पण आपसात काही करायची गरज नाही. बट आता जर डिनोमिनेटरमध्ये बघितलं तर बघा हा स्क्वेअर रूट आहे आणि हा काय आहे स्क्वेअर. तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल करतो. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला काय करतो, कॅन्सल करतो. म्हणजे फक्त नंबर राहिला 7 मायनस 2. 7 मायनस 2. तर याचं जे फायनल आन्सर आहे इथे समोर लिहितो, चालेल ना? इथे समोर लिहिणार. आपल्याला न्यूमरेटरमध्ये येत आहे ब्रॅकेट, आता तुम्ही रिमूव्ह करू शकतात लागलंच तर, √7 मायनस √2 अपॉनमध्ये 7 मायनस 2 म्हणजे 5. हे आपलं असणार आहे फायनल ॲन्सर. फायनल ॲन्सर कळतंय का? समजलं आहे का? सांगा मला. एकदम सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे बाळांनो. स्टेप बाय स्टेप सोल्युशन तुमच्या समोर आहे. ओके, एक्झाममध्ये आपल्याला चांगल्या मार्कासाठी विचारलं जातं, म्हणून याचं प्रिपरेशन चांगलं करा. चला पुढचा क्वेश्चन बी घेऊ आपण. पुढचा क्वेश्चन काय सर? न्यूमरेटरमध्ये आपल्याला दिलेला आहे 3, ओके, आणि डिनोमिनेटरमध्ये आपल्याला दिलेला आहे, ब्रॅकेटमध्येच लिहून घेऊ आपण,
2√5 -3 √2 ओके, असा क्वेश्चन आहे. आता इथे सॉल्व करायचं आहे. स्टेप नंबर 1 काय करणार, खाली जे दिलेलं आहे त्याची कॉन्जुगेट पेअर, कॉन्जुगेट म्हणजे थोडक्यात अपोजिट पेअर काढायची आहे आपल्याला. अपोजिट करायचं पण टर्म चेंज करायची नाही. मग लिहून घेणार द कॉन्जुगेट पेअर ऑफ कशाचं, या ब्रॅकेटचं इथं लिहून घेऊ 2√5 -3 √2. याची कॉन्जुगेट पेअर काय असणार आहे, सेम टू सेम फक्त साइन चेंज, इज 2√5 + 3 √2. सांगा इथपर्यंत कळतंय का, इथपर्यंत समजलं का? स्टेप नंबर फर्स्ट कळाली. आता जी पेअर भेटली त्या पेअरने या पूर्ण क्वेश्चनला मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटर पण डिनॉमिनेटर पण, न्यूमरेटर पण डिनॉमिनेटर पण. म्हणून क्वेश्चन लिहून घेणार मी 3 अपॉनमध्ये काय लिहिणार 2√5 - 3 √2 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय. इकडे 2√5 प्लस ही जी पेअर आलेली तिथे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, नाही तर लगेच फॉर्ममध्ये हे मायनसवालाच घेऊन टाकशाल, चुकून जाईल. सांगा इथपर्यंत आता अडचण नसली पाहिजे. मल्टिप्लाय करायचं अगेन ह्या ब्रॅकेटसोबत 3चं मल्टिप्लाय केलं तर काही चेंज होणार नाही, 3 सोबत काही पण केलं तरी चेंज होणार नाही. ओके का, थोडंसं डिव्हिजन पाडलं. ओके, आता 2√5 + 3 √2 गडबड करायची नाही. आणि इथे खाली बघा पुन्हा प्रॉपर्टी, आपली प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला, a + b आणि a - b. हे पूर्ण असणार आहे a आणि हे असणार आहे b, हे असणार आहे a, हे असणार आहे b. तर a - b आणि a + b हे काय होतं, सेमच आहे, काही अडचण नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्या खाली दिलेलं आहे तर डिनॉमिनेटरमध्ये 2√5 चा स्क्वेअर करेक्ट आहे आणि प्लस मायनस 3√2 चा स्क्वेअर करेक्ट आहे. समजलं. आता व्यवस्थित बघा पुढची स्टेप काय, वरती तर काही चेंज करायची गरज नाही, ते सेम टू सेम लिहून घेणार जो आपला न्यूमरेटरमध्ये दिलेला नंबर आहे किंवा तो ब्रॅकेट आहे. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. खाली बघा, सगळ्यात पहिले हा जो बाहेरचा नंबर याचा स्क्वेअर करा, 2 चा स्क्वेअर 4 आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर मल्टिप्लायमध्ये किती आलं, फक्त इथं 5. कळालं का. त्यानंतर मायनस 3चा स्क्वेअर केला सर, 3चा स्क्वेअर 9 आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल तर मल्टिप्लायमध्ये आलं 2. त्यानंतर लास्टमध्ये ॲन्सर काय येईल सर आपलं, डायरेक्ट लास्टमध्ये ॲन्सर लिहिले, एक स्टेप कमी करतो, तुम्हाला वाढवायची तर वाढवा, तुमची मर्जी. अपॉनमध्ये 4 × 5 केलं तर 20 आणि इकडे 9 × 2 केलं तर 18. 20 - 18 किती येतं, देअरफॉर लास्टमध्ये इथं लिहू लागलं. जाऊन द्या, स्टेप वाढवून दाखवतो. दिसतंय पण तुम्हाला दिसतंय का, वरती दाखव इथे, चला वरती दाखवतो. इथे बघा लास्टमध्ये त्याचा ॲन्सर काय असणार आहे सर, वरती येणार 3 2 √5 त्यानंतर प्लस 3 √2 आणि अपॉनमध्ये 20 - 18 म्हणजे 2. हे आपलं असणार आहे फायनल ॲन्सर. सांगा समजतं आहे का. किती क्वेश्चन राहिलेले, अजून 2. किती क्वेश्चन राहिलेले आहेत, 2. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच पुढचा क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे सर आपल्याला दिलेलं आहे न्यूमरेटरमध्ये 4 खाली 7 + 4 √3 असं आहे. ओके, असं आहे, बरोबर आहे. तर घाबरायची गरज नाही, सेम टू सेम आहे. सॉल्व करणार अगेन काय करणार, पहिले ॲन्सर लिहिताना द कॉन्जुगेट पेअर ऑफ 7 ब्रॅकेट करून घ्या लागलं असतं, 7 + 4 √3 याची कॉन्जुगेट पेअर काय असणार आहे, इज कॉन्जुगेट पेअर सर 7 - 4 √3 ही कॉन्जुगेट पेअर असणार आहे. आलं लक्षात. प्लस काय केलं, मायनस. आता क्वेश्चन लिहून घ्या. मी थोडंसं फास्ट सांगतो बाळांनो, फास्ट. व्हिडिओ थोडा मोठा होतोय, मग तुम्ही पण अजून बघता का नाही बघता सांगता येत नाही. हां, ज्यांना गरज आहे ते तर बघणारच आहे. ओके, ज्यांना गरज आहे, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, मग ते विद्यार्थी बरोबर बघतात. राईट. मल्टिप्लाय करू, या ब्रॅकेटचं मल्टिप्लाय केलं तर 4 मल्टिप्लायमध्ये 7 - 4 आणि इकडे 3 अपॉनमध्ये काय करणार सर, आपल्यासाठी काय आहे, हा आहे ए, हा काय आहे आपल्यासाठी ए आणि हा आहे आपल्यासाठी बी, राईट ना. तर ए म्हणजे
7चा काय करणार आपण स्क्वेअर, राईट. 7 × 7चा काय करणार स्क्वेअर मायनस 4√3चा काय करणार स्क्वेअर. समजलं का तुम्हाला काय केलं, 7चा स्क्वेअर आणि 4√3चा काय केला स्क्वेअर. आता काय करता येईल सर, तर आपण वरती जशाच्या तसंच ठेवू, चेंज करायची गरज नाही, आपला ॲन्सर निघून जाईल. तुम्ही पण तसं चेंज करायची गरज नाही, सेम टू सेम सोल्युशन दाखवा. 7चा स्क्वेअर सर 7चा स्क्वेअर इथं कॅन्सल करू नका, आता इथं रूट नाही. 7चा स्क्वेअर 49 मायनस इथं काय करता येईल सर 4चा स्क्वेअर 16 आणि 3 आणि स्क्वेअर रूट काय होणार, म्हणजे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होणार कॅन्सल, मल्टिप्लायमध्ये येणार 3. आता काय करायचं बघा, वरती सॉल्व नाही बी केलं चालेल, पण आपण काय करू सॉल्व करू, कारण आपल्याला आता जमणार आहे बघा. 4ने मल्टिप्लाय करणार आहे, बाहेर आपल्याकडे 2 नंबर आहे. तो 4 × 7 जर केलं तर काय होणार, 4 × 7 सर होणार आहे 28 मायनस 4 × 4 काय होणार आहे सर, 4 × 4 होणार आहे सर 16, राईट. आणि रूटमध्ये 3 जशाच्या तसा. अपॉनमध्ये इकडे काय होणार आहे 49 मायनस 16 × 3 म्हणजे काय होतं 48 होतं, राईट ना. 48 म्हणजे 49 मायनस 48 केलं तर 1. तर याला इथेही स्टॉप केलं तरी चालेल, किंवा हा 1 नाही पण लिहिलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. फायनल आन्सर आपलं हेच असणार आहे. 1 नाही पण लिहिलं चालतो, म्हणजे आपण फक्त असे लिहू शकतो 48 मायनस 16√3. तर इथं हा क्वेश्चन कंप्लीट होतो. एक क्वेश्चन जो आहे मला असं वाटतं HW द्यावा तुम्हाला,